आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय हो? काय झालं? कसला एवढा विचार करताय? नाही, मी विचार करत होतो की आपली मुलं जेव्हा लहान होती तेव्हा त्यांना जर कोणी विचारलं की तुमचे आई वडील काय करतात, त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही होतं। पण उद्या जर राजकुमारच्या मुलाला कोणी विचारलं की तुझे आई बाबा काय करतात, तर तो काय सांगणार? माझे वडील घरात चालवतात आणि आई घरीच असते। एक मिनिट, एकतर घरीच असते असं म्हणत नाही, ती खूप काम करते बिचारी, आणि त्याला अलीकडे होम मेकर म्हणतात। नाही, आणि घरात चालवण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे मला सांगा? ते सुद्धा कष्टाचं काम आहे। ते आहेच। आणि राजकुमार अलीकडे खूप बदललाय, खूप सुधारलाय, दिसतं ना आपल्याला कष्ट घेताना। आहे त्याचा गराज, आणि आपण मुलांना नेहमी शिकवलंय ना कुठलंही काम वाईट किंवा हलकं नसतं म्हणून। नाही, ते आहेच, श्रमाची प्रतिष्ठा असतेच की, कुठलंच काम चांगलं वाईट असत नाही। पण आता रूपम कॉस्मेटिक्सचा पसारा एवढा वाढलाय, सारंग तो अजून वाढवण्याचा प्रयत्न करतोय, नील त्याला मदत करतोय। हो ना। सोहमची वेगळी काहीतरी धडपड चालू आहे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये। आता ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर राजकुमारनी फक्त गराज चालवणं, ते जरा ऑड नाही का वाटत? एक मिनिट, म्हणजे तुम्हाला नेमकं काय सुचवायचंय? राजकुमारला आपण पुन्हा एकदा रूपम कॉस्मेटिक्स मध्ये घ्यायचं? नाही, तसं नाही माझं म्हणणं। म्हणजे लगेच तसं काही करण्याची गरज नाही। म्हणजे मनात विचार असा येतो की उद्या राजकुमारचं मूल मोठं होईल तेव्हा त्याच्या लक्षात येणार ना की आपले सगळेच काका रूपम कॉस्मेटिक्सशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जोडले गेलेले आहेत, काहीतरी वेगळे व्यवसाय त्यांचे छान चालू आहेत। अशात त्याचे वडील त्याला फक्त गराज चालवतात असं जेव्हा दिसेल, आणि त्यांनी जर आपल्या आजी आजोबांना विचारलं की तुम्ही माझ्या वडिलांना अशी वेगळी वागणूक का देता, तर काय सांगणार होता आपण त्याला? हा प्रश्न। या अरे थांबा 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 हो, थांबा 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 थांबा, घाबरू नका। अरे ही आपल्यासारखीच माणसं आहेत बघा। अगं बाई, हीच का भूत? हा, भूत कसली तर माणसं आहे ती। हो, सावकाश। सावलीताई, सावलीताईने धाडस केलं बघा। बघा बघा गावकऱ्यांनो, ही तुमची जंगलातली भूत, यांनाच घाबरत होतात ना तुम्ही? हा, भूत बित काय नाही हो, आपल्यासारखीच माणसं आहेत बघा। बोला, काय करायचं यांचं? अरे बघता काय? कूल डाऊन, आपण हे नाही तर असा कायदा हातात घेऊ नका। यांना कायद्याने जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ही जबाबदारी माझी। शांत व्हा। तुला बरं वाटतंय का? तुला बोललो होतो ना वेडेपणा करू नकोस, तुला काय झालं असतं तर? तुम्ही होतात ना माझ्या सोबत, मग मला काहीच झालं नसतं। एक मिनिट, काल रात्री आम्ही जंगलात गेलो होतो तेव्हाच आम्हाला कळलं की जंगलातल्या प्राण्यांची शिकार करणारी हे शिकारी त्यांनीच हे भूत बनण्याचं नाटक केलंय। तुम्ही रोज जंगलात जात होतात माल गोळा करायला, त्यामुळे त्यांना शिकार करायला जमत नव्हतं, आणि म्हणून यांनी तुम्हा सगळ्यांना जंगलातून पळवून लावण्यासाठी भूत बनण्याचं नाटक केलं। मी हेच तुम्हाला सांगत होते की भूत वगैरे काहीच नसतं। असो, मला तुम्हाला पुराव्यांसकट दाखवायचं होतं म्हणून मला हे सगळं करावं लागलं। आम्हाला माफ करा मॅडम, आज तुमच्यामुळे आमचं जंगल आम्हाला पुन्हा मिळालं। खरंच तुमचे खूप आभार आहे हो। तो माणूस कुठे? हा,
कोण होता तो? अरे बघत का बसलाय? लावा निकालीचा. तो सदाशिव होता. अरे सदाशिव, आपला सदाशिव. हो, तो या तिघांमध्ये सामील होता आणि आता तो पळून गेलाय. हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका. आम्ही त्याला शोधून काढू आणि या पोलिसांच्या ताब्यात देऊ. हा, त्याचा नंबर मलाही शेअर करा, मी शोधून काढतो त्याला. होय. काय मग आता तुम्ही जंगलात जाणं पुन्हा सुरू कराल ना? हो नक्कीच मॅडम. होय ताई, उद्यापासून काम सुरूच झालं समजा. हे बघा, उद्यापासून हरिनाम सप्ताह सुरू होतोय. तुम्ही सगळ्यांनी यायचंय आणि तुमच्या हातूनच हरिनाम सप्ताह सुरू करायचंय. हो. हा साहेब, तुम्ही पण नक्की यायचं. हा, अरे येणार ना, नक्की येणार. काय बबलू? हा मग काय, येणार ना. हा, मग हा सदाशिव फोन का नाही उचलत इडियट. कोणाला फोन ट्राय करतेस? सावलीला फोन करते. ती त्या गावात गेलीये ना, जरा काळजी वाटते तिची म्हणून. ऐश्वर्या, तू सावलीची जरा जास्तच काळजी करायला लागलीस असं नाही का वाटत तुला? हे बघ नील, मला ती आवडत नाही, मी तिला खूप वाईट बोलले, मी तिला हेट करायचे, हे सगळं मान्य आहे मला. पण आता मला वाटते तिची काळजी. मला माहितीये तुला अजिबात पटणार नाही ते, बट फॅक्ट इज फॅक्ट. आणि त्या बाभुळवाडीत ती का गेलीये माहितीये ना तुला? माहितीये मला, त्या गावातल्या बायकांना काहीतरी समजावायला गेली. त्या गावात म्हणे भूताची अफवा पसरली. तुला कसं माहित? सारंगचा फोन आलेला. काय काय म्हणाला? म्हणजे सारंग ठीक आहेत ना दोघे? सावली ठीक आहे? भूतानी पकडलं होतं सावलीला. काय? पण त्यांनी सोडवलंय आता. ते लोक येतच असतील. मी खाली आहे, ये तू पण. तरी हा सदाशिव माझा फोन उचलत नाहीये. आणि आज पण त्या सावलीच्या नशिबाने दिली साथ तिला. आज पण तू सुटलीस माझ्या तावडीतून चावली. पण कधीतरी चुकशील ना, कधीतरी अडकशील, आणि तेव्हा तुला मी दाखवेन. तेव्हा नाही सोडणार तुला मी. शिट. कुठे गेले हे लोक? खरंच कळत नाहीये मला. मला खरं सांगा, कोणी सांगितलं तिला हे उद्योग करायला? हा, आपण कोण आहोत, काय करतो, आपलं काम काय, ह्याचं तरी भान ठेवायचं ना, विचार करायचा तिने. थांब, तिला येऊ दे, चांगलं बघून घेते तिला. आई आई प्लीज शांत व्हा तुम्ही. शांत व्हा काय शांत व्हा अमृता? आई ऐका ना, मला असं वाटतं की काहीतरी अडचण आली असेल म्हणून तिने एवढं धाडस केलं असेल. खरंच. तिलोत्तमा, मला वाटतं सावलीला येऊ दे आधी. काय परिस्थिती आहे, काय अडचण आहे ते कळेल ना आपल्याला. मी तर म्हणते, परिस्थिती काय वाटेल ती असली तरी सुद्धा स्वतःच्या जीवावर का खेळायचं? बरोबर आहे, उगाच जीवाला घोर. ऐश्वर्या, जरा शांत राहशील तू? हा, ह्या प्रकरणात तू नकोच बोलूस. सावली सारंग येतील, शहानिशा करू आणि मग बोलू आपण.